नमस्कार मित्रांनो. तर लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की रात्री भावना रूममध्ये असते. श्रीकांतबद्दल जेव्हा घरामध्ये विचारतात तेव्हा ती काहीच उत्तर देत नाही. ती विचार करत बसलेली असते की काय उत्तर द्यावं. तर इकडे बाहेर सगळेजण बोलत असतात. सगळे जमा झालेले असतात आणि भावनाच्या श्रीकांतच्या लग्नाबद्दल बोलत असतात. हरीशला मात्र पटलेले नसतं. तो कोण तो माणूस आहे, त्याचं लग्न झालंय, त्याला एक मुलगी आहे आणि त्याच्यासोबत भावनाचं लग्न लावायचंय, ही काही गोष्ट त्याला पटत नाही. पण बाकी सगळ्यांना म्हणजे संतोष, विनाश, सिंचना, आजी या सगळ्यांना ते पटलेलं असतं. लक्ष्मी निवास यांचाही होकार असतो. सगळ्यांची त्याच्यावर चर्चा चालू असते. भावनासाठी हे स्थळ किती महत्वाचं आहे आणि आता हे लग्न व्हायलाच हवं याबद्दल बोलत असतात. निवास म्हणतो, आपण एक काम करू ना, हा भावनाचा निर्णय आहे. ती जोपर्यंत होकार देत नाही तोपर्यंत या विषयावरती बोलायला नको. संतोष म्हणतो, बाबा हे किती दिवस चालणार आहे अजून? अहो तुम्ही आता आहात तोपर्यंत ठीक आहे, पण उद्या तुम्ही म्हातारे होऊन जाल आणि भावना आयुष्यभरासाठी इथे राहील. काही वर्षांनी तुमचं वय होईल, तुम्ही निघून जाल आणि तेव्हा भावनाला कोण सांभाळणार? मला पण माझा संसार आहे, मला पण माझी मुलं बाळं आहेत, त्यांचं काय करायचं? हे सगळं ऐकून लक्ष्मी चिडते. लक्ष्मी म्हणते, बास, भावना आमची लेक आहे आणि तिचं सगळं आयुष्य मार्गी लागेपर्यंत आम्ही मरणार नाही. मी तिचा संसार व्यवस्थित उभा करेल आणि त्यानंतर जाईल. बस झालं समाधान. हे सगळं आतमध्ये भावना ऐकत असते. तिला वाईट वाटतं. ती बाहेर येते आणि आईला विचारते, आई, जर माझं लग्न झालं तर तू खुश असशील ना? लक्ष्मी म्हणते, बाळा, आम्ही काय तुला फोर्स करत नाहीये, फक्त माझं स्वप्न आहे तुझं सुखाचा संसार व्हावं, तुझी मुलं बाळं असावी, बस एवढंच वाटतं. आणि हे श्रीकांतरावांचं स्थळ चांगलं वाटतंय, म्हणून प्लीज एक काम करशील का? होकार द्यायचा असेल तर दे, म्हणजे जो निर्णय असेल तो सांग. तुझा नकार असेल तरी पण चालेल. भावना म्हणते, आई, तू खुश असशील ना तर मी या लग्नाला होकार देते. सगळे खूप खुश होऊन जातात. भावना म्हणते, पण आई, त्यांना आधी तू फोन करायचा आणि पत्रिकेबद्दल सगळं सांगायचं. ते जर होकार देतील आणि जर त्यांनी होकार दिला, लग्नासाठी म्हणालेत की आपण लग्न करू, तरच पुढे जायचं, नाहीतर नाही. सगळे खूप खुश होतात आणि लक्ष्मी लगेचच श्रीकांतच्या आईला फोन लावायला घेते. इकडे श्रीकांतला फोन आलेला असतो. तो आईकडे येतो, आईला फोन दाखवतो. आई बाहेर येते आणि फोनवर बोलते. लक्ष्मी म्हणते, भावनाला आम्ही विचारलं, तिचा होकार आहे. श्रीकांत आणि आई दोघे खुश होऊन जातात. लक्ष्मी म्हणते, तुम्हाला वेळ असेल तेव्हा घरी या. श्रीकांतची आई म्हणते, आम्ही उद्याच घरी येतो आणि लग्नाची सगळी बोलणी करतो. दोन्ही घरामध्ये आनंदाने उत्साह येतो. लक्ष्मी फोन ठेवते आणि पटकन सगळ्यांना साखर देते. देवासमोर साखर ठेवते, भावनाला साखर खाऊ घालते आणि सगळ्यांच्या हातावर साखर ठेवते. घरातला हा आनंदाचा दिवस असतो. तर दुसऱ्या दिवशी लक्ष्मी मंदिरात जाते आणि गुरुजींना सांगते की भावनाचं लग्न ठरलंय. गुरुजी खुश होतात आणि देवीची साडी तिला देतात. ते म्हणतात, काल ही साडी देवीला नेसवली होती, आता तुमच्या भावनाला द्या, तिला नेसायला सांगा. देवीचा आशीर्वाद आहे हा, सगळी संकट टळतील. लक्ष्मी खुश होते आणि तिथून निघते. तर इकडे सिद्धूचा फोटो पेपरमध्ये आलेला असतो. घरामध्ये आनंदाचं वातावरण येतं आणि सिद्धूचे वडील म्हणतात, आता पोस्टर छापा आणि सिद्धूने किती चांगलं काम केलं हे सगळीकडे पसरलं पाहिजे. सगळेजण लगेच पोस्टर छापायला घेतात आणि चिटकवायलाही घेतात. सिद्धूचे मित्र अण्णांच्या एरियामध्ये आलेले असतात आणि ते पोस्टर चिटकवत असतात. अण्णांची माणसं त्यांना मारहाण करतात आणि त्यांना हाकलून लावतात. अण्णांचे माणसं म्हणतात, आता त्या संपतला आणि ते सिद्धूला सोडायचं नाही, त्यांना मारून टाकायचं. ते सगळेजण मंदिरामध्ये पोहोचतात. पण त्याआधी सिद्धूच्या मित्रांनी त्याला फोन करून सांगितलेलं असतं की अण्णांची माणसं येतात आणि तुला मारणार आहेत. सिद्धू अलर्ट होतो आणि जेव्हा ती सगळी माणसं येतात तेव्हा सगळ्यांशी 2 हात करतो, सगळ्यांना चोपून काढतो. लक्ष्मी बाहेर येते आणि सिद्धूच्या हाताला तिच्या हातातली साडी लागते. सिद्धू सगळ्यांची धुलाई करतो आणि त्या साडीची घडी करून लक्ष्मीच्या हातात देतो. लक्ष्मी रागावते, ती साडी घेते आणि घरी जाते. तर इकडे घरी निवास, जान्हवी यांची थट्टामस्करी चालू असते. तेवढ्यात तिथे लक्ष्मी येते. लक्ष्मी भावनाला बोलवते, तिला हळदी कुंकू लावते आणि तिला ती साडी देते. ती साडी देवीला नेसवली होती, गुरुजींनी तिच्यासाठी दिलीये, हे सगळं सांगते. भावना म्हणते, आई, लग्नाच्या दिवशी ही साडी नेसते. लक्ष्मी तिला म्हणते, भावना जा आणि पटकन तयार हो, आता श्रीकांतच्या घरचे कधीही येतील. तर थोड्या वेळाने श्रीकांतची आई, बहीण आणि भाऊजी सगळेजण घरी येतात. सगळ्यांची ओळख होते आणि सगळे आतमध्ये येतात. सुपर्णा, रवी हे ठरवतात की काही झालं तरी भावना श्रीकांतचं लग्न होऊ द्यायचं नाही. ऑफिसचा स्टाफ वहिनी म्हणून घरात आणायचंच नाही. सुपर्णा ठरवते की आतमध्ये जायचं आणि भावनाशी बोलायचं. सगळेजण इथे बाहेर गप्पा मारत असतात. सुपर्णा म्हणते, मला माझ्या होणाऱ्या वहिनीला भेटायचंय. सुपर्णा आतमध्ये जाते आणि भावनाला भेटते. ती जान्हवीला बाहेर जायला सांगते आणि भावनाला खूप टोमणे मारत असते. ती गरीब आहे, पैशांसाठी लग्न करतेय, असं सगळं काय काय बोलते.
आणि तिला म्हणते, तू विचार कर जरा, म्हणजे माझा दादा त्याची बायको गेलीये, म्हणून तू विचार कर की काय करायचं. भावना विचार करते आणि थोड्या वेळाने बाहेर येते. भावना सगळ्यांना चहा देते, आनंदीला भेटते आणि सगळ्यांच्या गप्पा चालू असतात. तर आजी श्रीकांतकडे बघतात आणि त्या व्यंकीला म्हणतात, व्यंकी, हे पोरग नीट आहे ना, म्हणजे पेकाट मोडलेलं तर नाही ना. तर श्रीकांतला आवाज देतात. श्रीकांत तिथे येतो आणि आजींना म्हणतो, आजी, माझं पेकाट मोडलेलं नाहीये, आणि बघा माझे डोळे चांगले आहेत, मला डोळ्यांनी दिसतं, कानाने ऐकू येतं, चालता येतं, बोलता येतं. आजी म्हणतात, हो, आम्ही जुनी लोक आहेत, आम्ही हे असंच पारखून घेणार. घरातल्या सगळ्यांना श्रीकांतचं स्थळ पटलेलं असतं. श्रीकांत म्हणतो, मला भावनाशी थोडं बोलायचंय. श्रीकांत भावनाला घेऊन बाजूला जातो. तो तिच्याशी बोलत असतो. तिला विचारतो, तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोला, आणि तुम्ही तुमच्या मर्जीने लग्न करणार असाल तर करा. भावना म्हणते, हो, मी माझ्या मर्जीने लग्न करणार आहे, पण त्यापेक्षा जास्त मला आनंदीचं सुख महत्वाचं. आनंदी समोर आली की मला असं वाटतं की सगळं आयुष्य आनंदीसाठीच आहे. श्रीकांत विचारतो, मग आपण आनंदीसाठी एकत्र यायचं का. भावना लाजते आणि श्रीकांत तिचा हात हातात घेतो. तेवढ्यात तिथे आनंदी येते. आनंदी म्हणते, भावना आंटी, सगळे म्हणत होते आतमध्ये आता कोणतीतरी मोठी पूजा होणार आहे, कसली पूजा आहे. भावना म्हणते, मी तुला सांगेल, पण मला आता आंटी नाही म्हणायचं, मला आई म्हणायचं. आनंदी म्हणते, चालेल, मी तुला आई म्हणते, पण तू पण मला प्रॉमिस कर, तू मला माझ्या आईसारखं सोडून जायचं नाही. भावना तिला मिठी मारते आणि प्रॉमिस करते. तर थोड्या वेळाने श्रीकांत भावना आतमध्ये येतात. लक्ष्मी भावनाच्या पत्रिकेचा विषय काढते आणि तुझे जे म्हणाले आहेत पत्रिकेत दोष आहे ते सगळं सांगणार असते. श्रीकांतची आई म्हणते, आम्हाला पत्रिकेवरती विश्वास नाही, आपण सगळे खुश आहोत ना, बस झालं. आणि काय ना, माझी पूर्ण खात्री आहे, तुमची भावना आमच्या घरची सून होईल आणि सगळं छान पद्धतीने सांभाळेल. फक्त हे लग्न लवकर करू. 10 दिवसाच्या आतमध्ये लग्न केलं तरी चालेल, आणि हो, फार साध्या पद्धतीने लग्न केलं तरीही चालेल. रजिस्टर मॅरेज केलं ना तरीही हरकत नाही. निवास म्हणतो, नाही नाही, आमची मोठी मुलगी आहे, हिचं लग्न धूमधडाक्यात करू, वैदिक पद्धतीने तर आम्ही नक्कीच करू. श्रीकांतची आई म्हणते, चालेल, पण हो, लग्नाचा सगळा खर्च आमच्याकडून. निवास म्हणतो, नाही नाही, अहो, लग्नाचा खर्च फक्त आम्हीच करणार, एवढी आमची अट आहे. श्रीकांतची आई म्हणते, चालेल, तुम्हीच करा, पण हो, आता साखरपुडा उरकून घ्यायचा का. लक्ष्मीला टेन्शन येतं. आतापर्यंत साखरपुड्याची काहीच तयारी आपण केली नाही, फक्त बघण्याचा कार्यक्रम होता. श्रीकांतची आई म्हणते, काही टेन्शन घेऊ नका, आम्ही आहोत ना, आम्ही साखरपुड्याची सगळी तयारी केली आहे. लगेच तिथल्या तिथे साखरपुडा उरकून घेतात आणि जान्हवी त्या दोघांचेही फोटो काढते. थोड्या वेळाने साखरपुडा वगैरे झाल्यावर सगळेजण निघून जातात. सुपर्णा जात असताना भावनाला म्हणते, भावना, मगाशी मी तुझी परीक्षा घेत होते, तू परीक्षेत पास झालीये, मी तुझं मन बघत होते. सुपर्णा, रवी तेही तिथून निघून जातात आणि लक्ष्मी आतमध्ये येते. लक्ष्मी मंगलाला फोन करते आणि भावनाचं लग्न ठरले, लवकरच भावनाचं लग्न होणार आहे, म्हणजे 10 दिवसात तिचं लग्न होणार आहे हे सगळं सांगते. मंगला चौकशी करते, कोण मुलगा आहे, कुठे आहे, पगार किती आहे, नोकरी काय करतो, सगळं. लक्ष्मी तिला सांगते की तो भावनाचाच बॉसच आहे. मंगलाचं तोंड लगेच बारीक होतं. भावनाला एवढं चांगलं स्थळ मिळाले, आता ती पैशात लोळणार, आपल्याला हे सगळं मिळालं नाही म्हणून तिची पुन्हा चिडचिड चालू होते. मंगला लक्ष्मी पुढ्यात हात पसरते. ती म्हणते, आई, आता लग्न आहे म्हटल्यावर ती दागिने घेणारच ना, मग भावनाला जेव्हा दागिने घ्याल ना तेव्हा मला एक नेकलेस घ्यायचा आहे, मी बाबांशी बोलून घेईल. लक्ष्मी म्हणते, हो चालेल ना, घेऊ आपण, पण बाळा, आता लग्न म्हटल्यावरती घरामध्ये कामं असतील, तुला जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा तू येऊन कामं करशील का. मंगला असं दाखवते तिला काही ऐकूच आलं नाही आणि ती मला खूप काम आहे असं म्हणून फोन कट करून टाकते. लक्ष्मीला समजतं की आपण खूप मोठी चूक केली आहे. मंगलाला फोन केला, तिला सांगितलं, पण उलट तिला दागिने द्यावे लागणार आणि कामही काहीच करणार नाही. तर इकडे जान्हवी कॉलेजला येते आणि ती सगळ्या मित्रांना मैत्रिणींना पेढे भरवते. सगळ्यांना ती गुड न्यूज देते की भावनाचं लग्न ठरलंय. विश्वा विचारतो, मग आता तुझी लाईन क्लिअर ना. जान्हवी म्हणते, ते सगळं सोड रे, तू मला सांगणार होतास ना की तुझं कोणावर प्रेम आहे ते. विश्वा म्हणतो, सांगणार ना, पण भावना ताईचं लग्न झालं ना की सांगणार तुला. तर इकडे लक्ष्मी आणि वीणा आपल्या घरातली कामं करत असतात आणि तेवढ्या तिथे सुपर्णा आणि रवी येतात. सुपर्णा म्हणते, आता लग्न लावायचंय ना, मग तुम्हाला पैशांची गरज लागेल, म्हणून हे 50 लाख रुपये. ती चेक फाडते आणि लगेच लक्ष्मीच्या हातात देते. लक्ष्मी एवढा मोठा चेक बघते आणि बघत राहते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.